गुड मॉर्निंग गाईज. एक नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. सो आता आपण चाललेलो आहोत मॉर्निंग वॉकसाठी आणि गावाकडली पहाट. एकदम शांत अशी गावाकडली पहाट, चिमण्यांचा आवाज आणि माझ्या पाठीमागे बघा गुरंढोरे. अशा प्रकारे गावाकडली अत्यंत शांत पहाट आपल्याला बघायला दिसून येते. सो दिल्लीप्रमाणे आपण मॉर्निंग वॉकचं चॅलेंज घेतलेलं आहे. सो आपल्याला 5000 स्टेप्स हे कवर करायचे आहेत. 6:30 वाजलेले आहेत आणि आपण पिडोमीटरवर चेक करूयात आपले काउंट किती झाले. हे बघा 246. तर आपल्याला 5000 स्टेप्स करायचे आहेत आणि 6:30 वाजलेले आहेत. तर चला करूयात. इकडं आल्याच्या नंतर थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळं हा घसा दुखायला सुरुवात होते. बाकी वातावरण एक नंबर फ्रेश आहे. सो आता आपल्याला आपल्या शेताच्या लास्ट टोकापर्यंत जायचं आहे. सूर्य बघा कसा उगवलेला आहे, एकदम आकर्षित. आणि आता सूर्याकडे बघितल्याच्या नंतर मी असं डोळ्यांना असं ताण पडत नाही, एकदम फ्रेश वाटते. सो नवीनच ब्लॉगची आपण सुरुवात केलेली आहे, डेली ब्लॉग अपलोड करायची. थोडा असा कॅमेरा फ्रेंडली झालेला नाही, त्याच्यामुळे कधी कधी शब्द तोंडातून निघत नाही. सो सवय झाल्याच्या नंतर आपोआप गोष्टी रुळावर येत राहतील. आता हा जो रस्ता जातो तो तामसा आणि हदगावला कनेक्ट होणार आहे. सो आता आपण शेताच्या शेवटच्या बाउंड्रीपर्यंत आलेलो आहोत. ती तुम्हाला बाउंड्री दाखवतो. हे सिमेंटचे खंबे आहेत आणि पूर्ण याला बॉर्डर करून ठेवलेलं आहे. सो त्याच्यामुळे आपलं शेत कुठपर्यंत आहे हे लवकरच समजतं. इथून छोटीशी एक नाली काढलेली आहे. अशा प्रकारे या टोकापर्यंत आपलं शेत आहे आणि इथून बघू शकता फार्म हाऊस आपला एकदम छोटा दिसत आहे. डिस्टन्स आपण काउंट करणार आहोत किती स्टेप झालेले आहेत आपल्या. तर आपल्या स्टेप झालेल्या आहेत आतापर्यंत 1470. टोटल कॅलरीज 72 कॅलरीज बर्न झाल्या आणि डिस्टन्स 1 किलोमीटर दाखवत आहे. म्हणजे घरात आता आपल्याला परत जायचं आहे, म्हणजे परत 1 किलोमीटर आणि तेवढंच कॅलरीज बर्न होणार आहे. सो आता मी बघा इथं दाखवतो 1477, 1 किलोमीटर डिस्टन्स, 73 कॅलरीज आणि आपल्याला हे टाईम. आता व्हिडिओमध्ये येता वेळेस सूरज आपल्या फ्रंट साईडला होता. सो आता बॅक साईडला आहे आणि थोडीशी व्हिडिओची क्वालिटी मे बी ब्लर येऊ शकते. डेली एक्सरसाइज सुरू केल्यापासून थोडंसं बॉडीमध्ये हलकं फील होत आहे आणि पूर्ण डे एनर्जेटिक फील होते. लोकांचा आखाडा आहे, दिवसभर लोक राहतात इथेच. संध्याकाळी मित्रांनो, डेली ब्लॉग शूट करणं खरंच सोपी गोष्ट नाही आहे.
कारण की आपल्याला असे काही मुवमेंट असतात ते आपल्याला कॅप्चर करावे लागतात. आणि सतत आता आपला माइंड आहे ना जे त्यावरच फोकस असतो. हा पॉईंट आला किंवा हा मोमेंट आला, तो आता आपल्याला कॅप्चर करायचा आहे. सो आपल्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हलर गजानन. सो मोस्ट ऑफ द आपले व्हिडिओ हे असणार आहेत ट्रॅव्हलिंगचे आणि डेली ब्लॉग पण याच्यामध्ये असतीलच. ट्रॅव्हलिंगला जसं जसं आपण सुरुवात करू तसं तसं शूट्स घेत राहूयात. सो गाईज, अशा प्रकारे आपला 360 डिग्री कॅमेरा आपल्याकडे. हे पूर्ण झाडं वाळून गेलेले आहेत. एक दोन पाऊस पडल्याच्या नंतर सगळं हिरवेगार होतात. तर आपण डिस्टन्स पूर्ण कव्हर करून आलेलो आहोत. ते बघा कुत्रे भांडणं करतात. आणि आता आपण डिस्टन्स काउंट करूयात, किती झालेत. स्टेप्स काउंट करूयात. तर आजचे स्टेप्स आपले हे 2600 स्टेप झालेले आहेत. 1.8 किलोमीटर डिस्टन्स, 129 कॅलरीज बर्न आणि टोटल टाईम आपल्याला 23 मिनिट लागलेला आहे. हे बघा. सो गाईज, आता अशा प्रकारे आपण एकदम शेवटच्या टोकापर्यंत गेलो होतो आणि बघितल्याप्रमाणे 1.5 किलोमीटरचं डिस्टन्स, 1.5 किलोमीटर जायचं, 1 किलोमीटरचं डिस्टन्स आहे, यायचं 1 किलोमीटर. सो अशा प्रकारे 2 किलोमीटर डिस्टन्स हे होते. आणि आता आपण पोहोचलेलो आपल्या घराजवळ. सो हे अशी झाडं मी लावलेले आहेत. या झाडांना, हे नारळाचं झाड जे लावलेलं आहे, आय थिंक याला 7-8 वर्ष झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही वाढ किती झालेली आहे याची. आणि हे पण आंब्याचं झाड हे 5-6 वर्षापासून लावलेले आहे. तर जेव्हा घर आणि झाडाची आपण अशा प्रकारे कटिंग केले की याला जास्त वाढू दिले नाही. सो यांची हाईट ही छोटीच ठेवलेली होती आपण, कारण की आपण कट करत गेलो. सो बघू शकता ही झाडांची क्वालिटी, छोटे छोटे झाड आहेत. त्यांची माझी जास्त ओळख नसल्यामुळे ते का माझ्याजवळ येत नाहीत. आपण इकडे कसं आहे, 3 महिन्याला 4 महिन्याला कधीतरी एखादा राऊंड असतो आपला. सो आता आपण चाललेलो आहोत गीर केशर मँगो ट्री प्लांटेशनकडे. सो त्या झाडांना लावून आपल्याला आज 7 महिने झालेले आहेत. सो बघू शकता त्यांची वाढ कशी आहे ते. क्वालिटी आहे झाडांची. सो गाईज, मी हे फक्त एक्सपेरिमेंट केला होता की आपल्याकडे येतील नाही झाडं, आपल्याच्यानं केअर करणं होईल नाही होईल म्हणून बघितले होते. तर हे पूर्ण 40 झाडं आपण लावलेले होते. त्यापैकी एक फक्त हे बघायचं बूड मस्त झाड आलेलं आहे. ज्यावेळेस आपण नर्सरीमधून झाडं घेतले होते त्यावेळेस यांचं खोड एकदम पातळ होतं आणि जरासं जरी हवा वगैरे आली ना तर पूर्ण झाडं हे वाकून जात होते. सो त्याच्यावर मी एक उपाय केला. झाडांना मी 2 महिन्यापर्यंत फक्त सपोर्ट दिला, त्याच्यानंतर त्यांचा सपोर्ट्स मी काढून टाकला. सो हे बघा झाड किती स्ट्रेट उभं राहिलं, खोड पण मजबूत झालेलं आहे. त्याचं पण बघा खोड.
सो गाईस, अशा प्रकारे आपण 6:30ला मॉर्निंग वॉक करून आलेलो आहोत आणि थोडी सकाळची पहाट, स्पेशली शेतामधली पहाट अशी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.